सकाळी वजन काट्यावर उभं राहून झालेल्या आनंदाला चार चांद लागले जेव्हा माझे पार्सल्स यायला लागले. आज पार्सलमध्ये इतकं काय होतं. मस्त खुश होऊन मी आवरलं. आता आईने आवरलंय, मग सखी कुठे मागे राहणार. ती पण पावडर लावायचा ट्राय करत होती. तिला खाऊन पिऊन झोपवलं आणि आम्ही लागलो आमच्या कामाला. जेव्हा निखिल घरी असतो तेव्हा आमचं टीमवर्क असतं. म्हणजे तो स्वयंपाक करताना मसाले, भाज्या, तांदूळ सगळं मला काढून द्यावं लागतं. बट म्हणायला का होईना तो माझ्या मदतीला येतो. लव्ह मॅरेज मधला स्ट्रगल ऑलमोस्ट सगळे ओढून सांगतात, बट अरेंज मॅरेज मधला स्ट्रगल आणि थ्रिल खरंच वेगळं आहे. सुरुवातीला एकमेकांचा चेहरा अगदी कमी बघणाऱ्या आम्हा दोघांच्या कामात एकमेकांशिवाय अजिबात होत नाही. पुण्यात एकाच शहरात एकाच बिल्डिंगमध्ये राहून आमचं अरेंज मॅरेज कसं झालं, ही स्टोरी ऐकायची असेल तर खाली कमेंट करा. मी नक्की सीरीज सुरू करेन. सीरीजवरून आठवलं, क्रिमिनल जस्टिसचा शेवटचा पार्ट बघून सखी आणि निखिल खाली खेळायला गेले. आता एवढे मेकअपचे पार्सल आले होते तर म्हटलं ॲटलीस्ट बेस तरी ट्राय करूया. वरच्यावर केला पण गोडही दिसत होता. मीनवाईल सखी खाली पापासोबत खूप मजा मस्ती करत होती. घरी आल्यानंतर पापानेच खाऊ पिऊ घालून तिला झोपी घातलं. ही त्याची रोजची ड्युटी असते. असा संपला दिवस.